ऑल राईट, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. लेट अस स्टार्ट विथ कॉम्प्लेक्स नंबर्स. 11वी भाग 2 मॅथ्स 2 मधला हा टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर्स, आणि हा सीईटी साठी असणारा टॉपिक. ठीक आहे. जो अँगल्स अँड इट्स मेजरमेंट्स मॅथ्स 1 मधला आपण स्टार्ट केला होता, तो परत एकदा आपण व्हिजिट करूया, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. बट मॅथ्स 2 मधला हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा सीईटी साठी उपयुक्त आहे, तो नाही आहे सीईटीला. अँगल्स अँड इट्स मेजरमेंट्स ह्याचा अर्थ असं काय नाही की तो पुढे नाही शिकला पाहिजे. तो एकदम बेसिक चॅप्टर आहे, त्याच्यातलं सुद्धा कॉन्टेंट इकडे लागणार आहे. तर स्टार्ट करूया. कॉम्प्लेक्स नंबर नेमकं काय असतं आणि हे कुठून ह्याचा ओरिजिन झाला, विल डिस्कस एव्हरीथिंग. ओके. आता नाव ऐकलं कीच आपल्याला असं वाटतं की कॉम्प्लेक्स म्हणजे काहीतरी कठीण असणार आहे. सिम्पलच्या ऑपोजिट आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. एखादी सिम्पल गोष्ट आहे आणि एखादी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. तर असं काहीच नाही आहे. हा नंबर आपला ॲक्च्युली मॅथ्समधला एक फार मोठा अडथळा सॉल्व्ह करण्यासाठी हा निर्माण झाला आहे. अडचण काय होती तुम्हाला मी सांगतो पहिले, म्हणजे ह्याचा उगम कुठून झाला. आता मी थोडं वाचलंय आधीच, म्हणजे मी जे आहे ते सांगतो. स्विस सायंटिस्ट होता, एक स्विस सायंटिस्ट, म्हणजे स्वित्झर्लंड या देशाचा सायंटिस्ट. त्याचं नाव युलर होतं, आडनाव युलर असेल त्याचं. आणि 1707 ते 1783 मध्ये त्याने सगळ्यात पहिले एक टर्म कॉइन आउट केला, ज्याचं नाव होतं आय. ग्रीकमध्ये याला, ग्रीक भाषेमध्ये याला आयोटा पण म्हणतात. आता हा आय नेमका काय आहे, कुठून आला, हाऊ इट केम इन टू बिंग, हे सगळं सांगतो तुम्हाला. हे बघा, सोपं आहे. एक इक्वेशन देतो तुम्हाला मी. एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10वी मध्ये आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचो. आठवतंय का? का बरं क्वाड्रॅटिक म्हणायचं सांगा? कारण एक्स ची मॅक्सिमम पॉवर किती आहे? 2. म्हणून हे कोणतं इक्वेशन होतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऑल राईट. आता जर मला एक्स ची किंमत शोधायची असेल, कशी शोधणार मला सांगा? प्लस 1 ला पलीकडे पाठवूया, बरोबर ना? प्लस 1 पलीकडे गेला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 1 पलीकडे गेल्यावर काय होईल? -1. आता हा स्क्वेअर काढून टाकण्यासाठी पलीकडे काय टाकावं लागतं? रूट. एक्स इज इक्वल टू रूट ऑफ -1. बरोबर आहे? डाऊट आहे कोणाला? पण 10वी पर्यंत आपण असं शिकलोय की निगेटिव्ह नंबरचं रूट निघत नाही. असं होतं ना? हे बघा, मला सांगा, एक्स इज इक्वल टू समजा √4 असेल, तर आन्सर आपण काय लिहायचो? 2. 4 चा स्क्वेअर रूट काय येतं? 2. पण हेच जर एक्स इज इक्वल टू रूट ऑफ -4 असेल, तर आपण काय -2 लिहायचं? विच इज रॉंग. अडचण ही आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा जन्म कुठून झाला? नेगेटिव्ह नंबर जर का रूटमध्ये आला, नेगेटिव्ह नंबर जर का रूटमध्ये आला, तर सम पुढे जाईल कसा? हाऊ टू सॉल्व्ह दिस सम? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता सायंटिस्टच्या समोर. मग ह्या माणसाने, युलर नावाच्या व्यक्तीने, एक नवीन टर्म डिझाइन केला. त्याला त्याने काय म्हटलं? आय. एक नवीन लेटर डिझाइन केलं, मॅथमॅटिकल टर्म डिझाइन केला. त्याला तो काय म्हणतोय? आय. मी पहिल्यापासून एकदा शॉर्टमध्ये सांगतो, खूप फिरवून सांगितलेलं आहे हे. जस्ट वन मोमेंट. हे बघा, समजा तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0 ही कंडिशन आलेली आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, आणि हा +9 इकडे टाकायचा आहे, एक्सची किंमत शोधायची आहे. एक्स स्क्वेअर इक्वल टू काय येईल? -9. +9 इकडे गेल्यावर काय होणार आहे? -9. स्क्वेअर काढून टाकण्यासाठी रूट टाकायची वेळ आली. पण थांबा, रूट टाकताना तुम्ही निगेटिव्ह नंबरला रूट टाकत आहात. निगेटिव्ह नंबरचा रूट टाकल्यानंतर आन्सर येतं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय 10वीच्या मुलाला. निगेटिव्ह नंबरचा रूट येतो का? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग इथून हाच प्रॉब्लेम सायंटिस्ट लोकांना पण फेस होता की निगेटिव्ह नंबरचा रूट कसा काय लिहायचा. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा टॉपिक उदयास आला, म्हणजे काय म्हणतात, तयार झाला. इट केम इन टू बिंग. कॉम्प्लेक्स नंबर. मराठी माझी चांगली झाली तुमच्यामुळे सगळ्यांवर, इतिहास वगैरे होता ना आपला. तर कॉम्प्लेक्स नंबर हा नावारूपास का आला? त्याचं कारण काय? रूटमध्ये निगेटिव्ह नंबर नाही आला पाहिजे. रूटमध्ये जर निगेटिव्ह नंबर आला तर एक्सची किंमतच निघत नाही मित्रांनो. ह्याच्या पुढे गणित सॉल्व्ह होत नाही, होत नव्हतं असं म्हणूया आपण. कधीपर्यंत? जोपर्यंत कॉम्प्लेक्स नंबर डिझाइन झाला नव्हता. आता कॉम्प्लेक्स नंबरमुळे ह्याच्या पुढचं सुद्धा गणित सॉल्व्ह होतं. कसं सॉल्व्ह होतं तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर एक युलर नावाचा सायंटिस्ट आहे. तो काय म्हटला माहिती आहे का? एक काम करूया आपण. एक्स इज इक्वल टू रूट ऑफ -9 ना. मला सांगा, युलरचा जाऊ द्या, युलर गेला साईडला, म्हणजे खड्ड्यात उघड नको, युलर साईडला गेला. तुम्ही मला सांगा, ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय वाटतं तुम्हाला हे पुढे न सॉल्व्ह होण्याचा? कॉम्प्लेक्स नंबरच्या दृष्टिकोनातून नका सांगू, 10वीचा विद्यार्थी सांगतोय असं सांगा. कारण काही लोकांना मी शिकवलंय ऑलरेडी हा टॉपिक ब्रिज कोर्समध्ये. हां, येस. तुम्हाला अडचण काय वाटते? काय नसतं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता? मायनस साइन, बरोबर ना? समजा हे मायनसचं चिन्ह नसतं, तर तुम्ही काय लिहिलं असतं? √9चं उत्तर काय लिहिलं असतं सांगा पटापट? सरळ सरळ 3 लिहिलं असतं तुम्ही, बरोबर की नाही?
पण इकडे मायनस साईन असल्यामुळे सगळा मोठा प्रॉब्लेम आहे, राईट. मायनस साईन नसती तर आपण हे सॉल्व्ह करता आलं असतं. मग युलरने काय केलं माहितीये का, ह्या मायनस साईनला काढून टाकण्याचा एक तोडगा तयार केला, एक मस्त आयडिया तयार केली. त्याने काय केलं, तुम्ही याला असं लिहू शकता, त्या -9ला 9 इंटू -1 लिहू शकता की नाही लिहू शकत? बरोबर की नाही? 9 इंटू -1 अजून पण काय येतं? -9. आता ह्याच्या पुढे काय केलं माहिती का त्याने? एक्स इज इक्वल टू 9 इंटू, लक्ष द्या एकदम चांगलं, -1च्या जागी युलर काय म्हटलं, आपण असं करूया, -1च्या जागी टाकूया आय स्क्वेअर. यूलर ने कहा कि -1 की जगह क्या डालेंगे, आई स्क्वेअर. जिथं -1 दिसेल तिकडे काय टाकायचं, आई स्क्वेअर. आता बघा काय, एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 9 स्क्वेअर. आता रूट काढूया आपण, चला येतं पटापट. एक्स इज इक्वल टू 9चा स्क्वेअर रूट काय येतं, 3, आणि आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, बाहेर काय आला, आय. इथे आलं +-3i आन्सर. दिस हाऊ यू डू इट, राईट. म्हणजे 3i's लिहून टाका, प्लस मायनसचा सध्या गडबड करू नका, +3i टाकून द्या वाटलं असतं. एक्स इक्वल टू 3i. आपण आणखीन उदाहरणं घेऊया, लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, समजा आलंय तुमच्या पुढे x² + 16 = 0 आणि तुम्हाला शोधायची किंमत एक्सची. कसं शोधणार आहात तुम्ही? सोपं आहे. +16 इकडे गेल्यावर काय होणार, -16. x² = -16. स्क्वेअर काढून टाकण्यासाठी पलीकडे काय टाकायचा, रूट टाकायचा, रूट ऑफ -16. पण 10वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याला असं वाटतं की यार मायनसमध्ये रूट कसं काय आता सॉल्व्ह करणार, बरोबर प्रॉब्लेम आहे. सायंटिस्ट लोकांनाही हाच प्रॉब्लेम होता की रूटच्या आतमध्ये, वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये मायनस साईन नको आहे, मग ही काढून कशी टाकायची. सोपा उपाय आहे, याला असं लिहायचं, एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 16 इंटू -1. एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 16 इंटू -1च्या जागी काय टाकायचं, आय स्क्वेअर. -1च्या जागी लक्षात ठेवा बघा, इथं पण तेच केलं होतं. -1च्या जागी आपण काय टाकलं होतं, हे जरा पुसलं वाटतं, ठीक आहे, इकडे टाकलंय 9 इंटू आय स्क्वेअर. -1च्या जागी आय स्क्वेअर टाकायचा, ठीक आहे. आता याला पुढे सॉल्व्ह कसं कराल, 16चा स्क्वेअर रूट काय निघतो, 4. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, काय निघालं, आय. दिस इज 4i. इज दिस क्लिअर? डाऊट आहे कोणाला? ऑल राईट. आता तुमच्या बुकमध्ये स्टार्टिंगला, जस्ट 1 मिनिट, टाइप्स वगैरे दिलेत. मी सगळ्या टाइप्स एकदा सांगतो तुम्हाला. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, हे कॉम्प्लेक्स नंबर्स पण सांगून देतो एकदम. जस्ट 1 मिनिट, लेट मी चेक काय काय सिक्वेन्स आहे सांगितलं पाहिजे. ॲक्च्युली लास्ट टाइम जेव्हा मी शिकवलंय ब्रिज कोर्सवाल्यांना, डायरेक्टली वर्ड प्रॉब्लेम ह्याच्याकडे घेऊन गेलो मी, एक्सरसाइजकडे. तसं केलं तरी जमलं असतं, पण आज थोडा थिअरी पडेंगे हम लोग. बरं, मला आणखीन एकदा सांगा, कॉम्प्लेक्स नंबरचा खरा यूज कळाला का तुम्हाला? व्हॉट इज द ॲक्च्युअल यूज? पटापट सांगा, यूज काय कॉम्प्लेक्स नंबरचा? रूटमध्ये जे नेगेटिव्ह साईन येते ते नेगेटिव्ह साईन काढून टाकण्यासाठी कॉम्प्लेक्स नंबर वापरलाय. हे मायनस साईन काढायचं आहे ना, मग मायनस साईनच्या ऐवजी काय करायचं, 9 इंटू -1. -1च्या जागी आय स्क्वेअर. 9चा स्क्वेअर रूट 3, आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, आय बाहेर. उत्तर मिळालं. जर हे आय स्क्वेअर टाकलं नसतं तर तुम्ही ह्याच्या पुढे गेलाच नसता. एवढंच सॉल्व्ह करता आलं असतं आपलं. सिंपल आहे. मग आता लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स नंबर जो यांनी तयार केला तो कसा तयार केला बघा. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय Z. मित्रांनो, जसं नॅचरल नंबर्सला N ने रिप्रेझेंट करतात, होल नंबर्सला W ने रिप्रेझेंट करतात, तसं कॉम्प्लेक्स नंबरला कशाने रिप्रेझेंट करतील, Z ने. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स नंबरचा एक फॉर्म्युला असतो, फॉर्म्युला ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. फॉर्म्युला म्हणजे फॉर्मॅट. कॉम्प्लेक्स नंबर इज रिप्रेझेंटेड बाय Z is equal to A plus IB. Z is equal to A plus IB. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युला सांगा, तर तुम्ही काय सांगता, AX plus BY plus C equal to 0. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, आठवतं का 10वीचं? तुम्हाला जर एखाद्याने क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला विचारला, काय सांगता, AX स्क्वेअर प्लस BX प्लस C इक्वल टू 0. बरोबर. हेच जर तुम्हाला कोणी विचारलं की कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला सांगा,
तुम्ही काय लिहायचं, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी, किंवा तुम्ही लिहू शकता झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. दोन्हीपैकी एक कोणतंही चालेल. झेड इक्वल टू ए प्लस आय बी, झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. ओके, हा फॉर्म्युला आहे, म्हणजे फॉर्मॅट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्हाला असं वाटू शकतं की सर मग कॉम्प्लेक्स नंबरचा हा फॉर्मॅट आहे, मग आय काय होता? आय हा टर्म आहे, टर्म. एक टर्म त्यांनी तयार केला ज्याच्यामुळे ही मायनस साईनचा प्रश्न सुटला. ठीक आहे. मग आता हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबरचा एक फॉर्म्युला दिला आहे, झेड इक्वल टू ए प्लस आय बी. बरं, आता ह्याच्यामध्ये जो ए असतो ना, याला म्हणतात रिअल पार्ट, आणि हा जो बी आहे मित्रांनो, फक्त बी बरं का, आय बी नाही, बी, ह्याला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. समजा तुम्हाला दिला असेल झेड इज इक्वल टू 2 प्लस 3i. तर हा जो पहिला पार्ट आहे, ह्याला म्हणायचं रिअल पार्ट. आयच्या शेजारचा जो नंबर आहे त्याला काय म्हणायचं? इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट. आयला यूज नाही करायचा, आयच्या शेजारचा जो आहे त्याला इमॅजिनरी पार्ट बोलायचं. मग समजा -3 असेल तर -3 झाला इमॅजिनरी पार्ट. आणखीन एक्झाम्पल घ्यायचे झाले तर बघा. समजा असेल झेड इज इक्वल टू, थोडं कॉम्प्लेक्स एक्झाम्पल बघूया आपण. झेड इज इक्वल टू -1 -2i. चेक. आता रिअल पार्ट कोणता झाला? -1. ह्याला म्हणायचं रिअल पार्ट. आणि हा जो -2 आहे ना, -2 साइन सहित, ह्याला काय म्हणायचं? इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट इज -2. चेक. समजतंय का? इझी एकदम. रिअल पार्ट कोणता, इमॅजिनरी पार्ट कोणता, इट्स व्हेरी इझी. आपण एक काम करूया, एक्सरसाइजचा क्वेश्चन डायरेक्टली सॉल्व्ह करायला घेऊया. ठीक आहे, तुम्हाला आणखीन चांगलं जाईल. हे सगळं तुम्हाला एंडला लिहायला देईल मी, डोंट वरी. एवढं काय खास लिहिण्यासारखं नाही आहे तसंही. लेट अस स्टार्ट. We'll straight away go to the exercise. Exercise 1.1. प्लीज कॉन्सन्ट्रेट, लक्ष द्या. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, सिम्प्लिफाय. रूट ऑफ -16 प्लस 3 इंटू रूट ऑफ -25 रूट ऑफ -36 रूट ऑफ -625. लिहू नका गाइस, डोंट राइट एनीथिंग. आई विल गिव यू एम्पल टाइम टू राइट, डोंट वरी. वी हैव अ लॉट ऑफ टाइम. 4:45 ला बरोबर तुम्हाला मी लिहायला वेळ देईल. 4:45, 15 मिनिटात आरामात लिहून टाकाल तुम्ही. नाउ अंडरस्टँड दिस थिंग व्हेरी वेल. प्रश्न बघा दिलाय सिम्प्लिफाय. सिम्प्लिफायचा अर्थ काय? टू मेक इट सिम्पल. म्हणजे आधी अवघड स्वरूपात दिलंय, तुम्हाला सिम्पल करायचंय. मेक इट सिम्पल. हाऊ टू डू इट? इट्स व्हेरी इझी. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. यू कॅन राईट -16 ॲज 16 इंटू -1. लिहू शकता की नाही? आपला प्रॉब्लेम काय होता? आपला म्हणजे त्या लोकांपासूनच प्रॉब्लेम काय चालू झाला होता की रूट मध्ये निगेटिव्ह साईन नको आहे आपल्याला. बरं, आलं तर मग सॉल्व्ह कसं करायचं? युझिंग कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर वापरून ते सॉल्व्ह करायचं. कसं होणार आहे बघा. प्लस 3 इंटू रूट ऑफ 25 इंटू काय करायचं? -1. सांगा बरं इकडे काय येईल मग? 36 इंटू -1. आणि इकडे 625 इंटू -1. नक्की कळतंय सगळ्यांना? एकदम सिंपल आहे. जिथे जिथे नेगेटिव्ह असल्यामुळे इंटू -1 करतोय आपण. ठीक आहे. इथे लिहायचं बट I² इज इक्वल टू -1. जिथे कुठं -1 आहे तिकडे काय टाकणार तुम्ही आता? I². यू आर गोइंग टू पुट I². लेट अस डू इट. देखिए, तो रूट ऑफ 16 इंटू I²
रूट ऑफ 25 into I square root of 36 into I square root of 625 into I square. चेक. जिथं जिथं -1 होतं तिथे तिथे काय टाकलं आपण I square. डाऊट आहे याच्यामध्ये काय? चेक करा. ओके. आता 16चा स्क्वेअर रूट सांगा पटापट. 4. 16चा स्क्वेअर रूट काय होतो 4. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय येणार फक्त आय प्लस 3 इंटू 25चा स्क्वेअर रूट 5. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय येणार आय. 36चा स्क्वेअर रूट काय येतो रे 6. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय येणार आय. 625चा स्क्वेअर रूट काय येतं 25चा स्क्वेअर आहे ना 625. मग 625चा स्क्वेअर रूट काय येणार 25. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय येणार आय. इथे येईल 4i. मी पुन्हा लिहितो हे 4i 3 5 जा 15i 6 इंटू आय 6i मायनस 25i. या सगळ्यांची ॲडिशन करा. 15 प्लस 4 19 प्लस 6 25. या तिघांची जर ॲडिशन केलीत तुम्ही तर यांचा आन्सर काय येतं 25i. हे असं टाकलं ना मी काय काय पोरं डिव्हिजनची साईन टाकून देतात अशीच. तसं करत नाही बरं का. या ॲडिशनसाठी टाकलंय मी तर मीच रफ करून घेतो. 25i मायनस हे 25i. आन्सर किती आलं नक्की कळत आहे का. हे जे प्रश्न असा दिला होता ह्याला सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये सरळ काय म्हणायचं होतं 0. सिम्पल. अजून एक क्वेश्चन करूया पटापट. बघा ह्याच्यातला सेकंड क्वेश्चन 4 इंटू रूट ऑफ -4 5 इंटू रूट ऑफ -9 3 इंटू रूट ऑफ -16. फोर इंटू रूट -4 ला कसं लिहाल 4 इंटू -1. सांगा बरं रूट -9 ला कसं लिहायचं 9 इंटू -1 अगेन 9 इंटू -1. 3 इंटू रूट ऑफ 16 -16 कसं लिहिणार 16 इंटू -1. अच्छा पण ते लिहावं लागेल ना काय बट आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. इट्स व्हेरी सिम्पल इझी एकदम आहे. काय येईल बघा मग 4 इंटू 4 इंटू 4 इंटू आय स्क्वेअर. हे बघा -1च्या ठिकाणी आपण काय टाकले आय स्क्वेअर. 5 इंटू 9 इंटू ह्या -1च्या ठिकाणी काय येईल आय स्क्वेअर. अगेन -1च्या ठिकाणी काय येईल आय स्क्वेअर. डाऊट आहे चेक करा. ओके याच्या पुढे 4 इंटू रूट ऑफ 4 काय येतं रे 2. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय येणार आय. 5 इंटू रूट ऑफ 9 काय येणार 3. आयचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आय 4i. 4 2 8 8i 3 5 15 15i 3 4 12i. 15 प्लस 8 इज 23i मायनस 12i. किती सांगा रे 11i. समजलं सगळ्यांना डाऊट आहे कोणाला. हे नॉर्मल आहे रे 8i 15i 12i. 8 प्लस 15 23 23 मायनस 12 इज 11. सिम्पल गौरी समजतंय. ओके पटापट कॉपी करायला घ्या. कॉपी करायला घ्या सगळं. ओके